रामकृष्णारी नर्मदे हार बघा. नर्मदा परिक्रम मार्ग लिहिलेला आहे. बोंदर माणिकपूर आणि खूप असा हा रोड आहे. नवीन रस्ता झालेला आहे आता हा. आणि पहिला आमचा हा जुना रस्ता होता दिंडोरी रोड. तर हा दिंडोरी रोड न जाता आता इकडून आम्ही हा मार्ग पत्करतो, कारण 40 ते 50 किलोमीटरचा फेर आहे 2 मुक्कामाचा. तर हा सीधा म्हणजे सरळ जातोय रामनगर, पुढं मधुपुरी, महाराजपुरी हा रोड सरळ जातोय. आता मी उभा आहे इथं बघा पॉईंटला. आमचे जाधव बाबा आहे, गुलिताई आहे, डी आर सर आहे, पंढरपूर बाबा आहे बघा. पुढं आमच्या त्या महिला भगिनी गेलेल्या आहेत. आणि हा रोड पत्करतो. आता नर्मदा परिक्रम पायी करत असताना 85वा दिवस आहे. चला तर त्या रोडने जाऊ, कारण एक 50 किलोमीटरचा फेर आहे दिंडोरी मार्गे. तो हायवे जर या मार्गाने गेलं तर, म्हणून आता हा रोडने जातो आम्ही. बाबा आहेत, पंढरीनाथ बाबा आहेत बघा. जंगल मार्ग आहे आणि बोंदर गावाच्या पुढं हा 3 किलोमीटर बरं का. खूप घनदाट जंगल आहे आणि रोड आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. हा रोड आहे पुढं आता माणिकपूरला जातो हा रोड. माणिकपूर, समनापूर, अमरपूर हा मार्ग पत्करला, कारण दिंडोरी मार्गाने पुढं एक 50 ते 60 किलोमीटरचा फेर आहे. त्याच्यामुळं हा मार्ग पत्करायला आहे, कारण हा मार्ग सरळ आहे. आणि पुढं रामनगरला नर्मदा मैयाचं दर्शन होते. रामनगर, मधुपुरी, महाराजपूर, बंजारा संगम आहे पुढं. खूप छान असा रस्ता आहे बघा. सकाळपासून झाले एक 8 किलोमीटर आलेलो आहे. पुढं 5 किलोमीटर गाव राहिलेले माणिकपूर. दुपार भोजन आहे आमचं किराणा दुकान आहे त्यांच्यावालं. कळो येते अंतर पर्याणावर आवरितावरी गुणवंत केलो ओटाल होते पासून समते तुका म्हणे अवघी आवरली वासना पर्याणावर आवरितावरी सवे आम्ही अनुसरलो आम्हाला सासरू असावी तो जीव ओढीच फाशी न कळता संग झाला सहज खेळता तुका म्हणे असता जैसे तैसे बरवी सासरू असावी तो जीव ओढीच फाशी कामेने रे चित्त निधी अवलंबून कागा सासरू असे मद केले भगवंता प्रभात से वाटे तुमच्या यावे दर्शन येथे अवघे वाया गेले दिसते सायस कागा सासरू असे मज गेले भगवंता आता कोटी दावे मन तुझे चरण देखलिया प्रेम रसे बैसली मिठी आवडे लाठी मुखासी तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गोगे करे माप विठोबा रखुमाई आता हे माणिकपूर आलेलं आहे. नर्मदा अन्नक्षेत्र इथं आश्रम आहे. आणि बघा 2 ठिकाणी सेवा इथं माणिकपूरला. आणि बघा हे घरगुती आश्रम चालवतात. हे खूप छान धन्यवाद. आता सकाळी आमचं प्रस्थान झालं सागरटोला आणि संतोष सोनी यांच्याकडून प्रस्थान झालं बघा. एक 13 किलोमीटर आलेलो आहे सकाळी. तो दिंडोरी रोड हायवे सोडून मधून बोंदर रोड धरला. बोंदर गाव गेलेले आहे. आता हे माणिकपूर आहे. दुपार भोजन आहे. आजचा नर्मदा परिक्रम पायी करत असताना 85वा दिवस आहे. खूप छान असं प्रवास झाला बरं का आज. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. 13-14 किलोमीटर आलेले आहेत. आणि मुक्काम आमचा नांदिंडोरी गुणगुणेश्वर महादेव भगवान आहे. त्या ठिकाणी रात्रीची विश्रांती राहील. लगभग अंतर 30 किलोमीटर आहे जवळजवळ सगळं दिवसभराचं. चला तर आता आश्रमात जाऊया. चला आश्रमात जाऊया. गोरक्षाया आदेश 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 नर्मदे यार. चला तर आश्रम नर्मदे यार बाबा. नर्मदे यार. सीताराम भगवान की जय. बघा नर्मदा परिक्रमा वाचून केले. नर्मदा अन्नक्षेत्र इथं हर नर्मदे. आता आमच्या या ठिकाणी माता माऊल्या बसलेल्या आहेत. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे. आता एक नदी लागलेली. ही नदीचं नाव आहे गोमती. हा गोमती नर्मदा संगम आहे बघा. आमचं दुपार भोजन झालं इथं माणिकपूरला आणि एक 4 किलोमीटर पुढं आलेलो आहेत. आणि खूप असा छान नद्यांचा संगम आहे हा गोमती नदीचा बघा. खूप असा विस्तीर्ण या ठिकाणी ब्रिज आहे. आणि तेव्हा पाणी दाखवतो तुम्हाला. खूप छान असं पाणी आहे मैयाला. हा गोमती नदी संगम आहे. पुढं नर्मदेला जाऊन मिळते ही. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आता ही 5वी नदी आहे बघा. अमरकंटकपासून जे सुरुवात झाली ह्या संगमाला नद्यांच्या. पहिली कपेला गेली, नंतर करमंडल गेली, कुराड गेली आणि परत शिवनी गेली. आणि आता ही गोमती नदी बघा. महासमेत जे आमचं माणिकपूर या ठिकाणी नर्मदा अन्नक्षेत्र. खूप छान असं भोजन झालं. बारस सोडली आणि आता पुढं समनापूर आहे. एक 4 किलोमीटर मध्येच आहे रामकुटी.
बघा नर्मदे हार. कौन सा गाव बाबाजी? जाता डोंगरी. हा, खूप छान अशी सेवा आहे बघा. या ठिकाणी तुलसी रामायण. नर्मदे हार, नर्मदे हार बाबाजी, नर्मदे हार. खूप छान अशी सेवा आहे आणि घाट उतरून आलेलो आहे. खूप छान अशी चाय प्रसाद आहे, नाश्ता आहे. हर हर नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा करत असताना खूप असे छोटे मोठे आश्रम आहे आणि खूप सेवा करतात हे लोक बघा. हा इकडून आता हा रोड गेलेला आहे, हा समनापूरला. हा रोड आम्ही सोडून दिलेला आहे. हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. खूप छान. संध्याकाळी आज आमचं समनापूरच्या पुढे ज्ञानदिंडोरी या ठिकाणी गुणगुणेश्वर महादेव भगवान आहे. या ठिकाणी आजची विश्रांती आणि बघा ज्या गावात आलेलं ते गाव आहे समनापूर. खूप छान आहे गाव. पुढं 5 किलोमीटर ज्ञानदिंडोरी आहे आणि आता वाजलेले 4:30 आणि बघा आता समनापूर सकाळपासून 27 ते 28 किलोमीटर झालेले आहे. तर आजचा विश्रांती आज इथं समनापूरमध्येच राहील. उद्या पर्व काळ आहे महाशिवरात्रीचा. खूप छान असा आजचा प्रवास झालेला आहे. आज नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 85वा दिवस आहे आणि समनापूर गाव आहे. इथंच आजची विश्रांती राहील. हा नर्मदा परिक्रमावासी येऊन केले सेवा समिती अन्नक्षेत्र आहे हे समनापूर आहे बघा. इथं आजची विश्रांती राहील. आता आश्रमात जातोय आम्ही. आजचा दिवस नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 85वा आहे. तर आता चला तर जाऊया आश्रमामध्ये. समनापूर आश्रम आहे. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 85वा दिवस आहे आणि आज खूप छान असा जंगल मार्ग होता. खूप छान असा प्रवास झाला. दुपार भोजन आमचं माणिकपूरमध्ये झालं आणि आता संध्याकाळची विश्रांती समनापूर बघा. तो दे पाच पंकजमना मामी देवी नर्मदे अन्नक्षेत्र आहे समनापूर आहे. हर हर नर्मदे. सीताराम सीताराम. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे. शुभरात्र.